संतोष देशमुखांच्या हत्येला 1 महिना उलटला तरीही एक आरोपी अद्यापही मोकाट फिरतोय। कृष्णा आंधळे पोलिसांना तपास यंत्रणांच्या पथकांना गुंगारा देतोय। या प्रकरणी सीआयडी चौकशीसह एसआयटी चौकशी सुरू आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी अंबादास दानवेंनी सरकारवर टीका केली आहे। या हत्येला महिना उलटलाय तरी 6वा आरोपी फरार आहे। यावरून दानवेंनी सरकारला धारेवर धरलंय। वाल्मिक कराडला 2022 मध्ये ईडीची नोटीस आलेली आहे। 6 महिन्यांपूर्वी कराडवर खंडणीची तक्रार आहे अशी माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिली। तर यावेळी कराड परळीतील लाडकी बहीण समितीचा अध्यक्ष कसा असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। सरपंच संतोष देशमुख आणि संतोष सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। यात मराठा क्रांती मोर्चा आणि आंबेडकरवादी संघटनांनी सहभाग घेतला। दोन्ही घटनेतल्या आरोपींना तत्काळ शिक्षा करावी अशी मागणी यावेळी केली आहे। भाजपा आमदार सुरेश धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात ओबीसी समाज सुरेश धस यांच्यासह मनोज जरांगेंच्या विरोधात आक्रमक झालाय। बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्याबाहेर मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन केलंय। यावेळी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वाचाळवीरांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज हिंगोलीतल्या सर्व ग्रामपंचायतींनी लेखणी बंद आंदोलन केलंय। मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या आणि सरपंचाच्या सुरक्षेसाठी कायदा करा या मागण्यांसाठी हिंगोलीमध्ये आंदोलन होत आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत कार्यालय बंद आंदोलन करण्यात आलं। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी बंद पाळण्यात आला। बीडमधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीमध्ये बंद पाळण्यात आला। या ग्रामपंचायत बंद आंदोलनात जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायती सहभागी झाल्यात। फरार आरोपीची अटक आणि आरोपींना कडक शिक्षा द्यावी या मागणीसाठी सांगलीमध्ये ग्रामपंचायत काम बंद आंदोलन पुकारलंय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ शिरूर तालुक्यातल्या शिक्रापूर ग्रामपंचायतीनं काम बंद आंदोलन केलं आहे। दरम्यान ग्रामपंचायत बंद ठेवून घटनेचा निषेध केलाय। या हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात घसरण होती। सध्या बाजारामध्ये हिरव्या वाटाण्याचा हंगाम सुरू झालेला आहे, त्यामुळे आवक वाढली आहे। आधी प्रति किलो 50 ते 60 रुपयांनी उपलब्ध असलेला मटार आता 30 ते 32 रुपयांना मिळतो। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत। त्यामुळे या वीज केंद्रातल्या प्रदूषणावर आळा घाला अशा सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी वीज केंद्रातल्या अधिकाऱ्यांना दिल्या। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी खासदार राहुल गांधी 13 जानेवारीला पहिली प्रचार सभा घेणार आहेत। पूर्व दिल्लीतल्या काँग्रेस उमेदवारांसाठी सभा घेतील। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींची सभा सीलमपूरमध्ये रॅली होण्याची शक्यता आहे। शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार असल्याच्या चर्चा आहेत। 16 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवारांच्या हस्ते बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे। या संदर्भातली रोहित पवारांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट केली आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत। 7 तारखेपासून बैठकांचं सत्र सुरू आहे। आज या बैठकीचा 3रा दिवस आहे। उद्धव ठाकरे अनेक मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांना ऑफर मिळाल्याच्या चर्चेवर खासदार संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय। बापलेकीला सोडून आमच्याकडे या ही अमानुष भाषा आहे अशी टीका राऊतांनी केली। तर जर खासदारांना ऑफर आली आणि ते सोडून गेले तर ते रावणाचे आणि कंसाचे वंशज ठरतील असंही राऊतांनी म्हटलंय। आता कोणत्याही कार्यालयामधनं दस्त नोंदणी करता येणार आहे। राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकांना कुठल्याही दुय्यम निबंधक कार्यालयातनं दस्त नोंदणी करता येणार आहे। त्यासाठी एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे।
मंत्री गुलाबराव पाटलांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा दौरा केलाय। जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत 35,000 योजनांना मंजुरी देण्यात आली आहे। या योजनांच्या कामाची पाहणी केल्याची माहिती देखील गुलाबराव पाटलांनी दिली आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात चंद्रपूरकरांसाठी स्वस्त दरामध्ये टायगर सफारी व्हावी यासाठी निर्णय घ्या अशा सूचना वनमंत्री गणेश नाईकांनी अधिकाऱ्यांना केल्यात। वनमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वनविभागाच्या कार्यशाळेला त्यांनी उपस्थिती लावली। ठाण्याच्या कळवा रेल्वे कॉलनीमध्ये दररोज शेकडो लिटर पिण्याचं पाणी वाया जातं। इमारतींवर असलेल्या टाक्या भरल्यानंतर देखील पाणी बंद केलं जात नाही, त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे। पिंपरी चिंचवड शहरात रक्ताची कमतरता निर्माण झाली आहे। वायसीएम रुग्णालयात रक्ताच्या 35,000 पिशव्यांची मागणी असताना केवळ 13,000 पिशव्याच उपलब्ध आहेत, त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं रहाटणीमध्ये ड्रेनेजचं काम सुरू आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून काम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद झालाय, त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी तसंच पालकांना त्रास सहन करावा लागतोय। लवकरात लवकर काम पूर्ण करावं अशी नागरिकांची मागणी आहे। कोकणातील वरदविनायकाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना गुगल मॅपमुळे मनस्ताप सहन करावा लागला। महाड आणि महड या दोन्ही शहरांची इंग्रजी स्पेलिंग सारखीच आहे, त्यामुळे गुगल मॅपचा आधार घेऊन महडला निघालेले अनेक भाविक महडपासून सुमारे 100 किलोमीटर दूर असलेल्या महाडला पोहोचलेत। स्पेलिंगमुळे गुगल मॅपचा गोंधळ होतोय आणि पर्यटकांची देखील दिशाभूल होते। बुलढाणा जिल्ह्यातल्या केस गळती प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे। बोंड गावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळलाय, तर पाण्याची TDSची पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरतं। अमरावतीच्या आडगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणात प्रशासनानं मोठी कारवाई केली। शाळेचे मुख्याध्यापक दिनेश भागवत यांना निलंबित करण्यात आलं। शाळेतील 32 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली। मालेगावातील बाल रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी झाली आहे। वातावरणातल्या बदलामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली। दूषित पाण्यामुळेही मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली। रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या 100 दिवस नियोजनाचा आढावा घेतला। आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांचं मूल्यमापन करण्याचेही आदेश दिले। किल्ले प्रतापगडावर सुरू असलेलं संवर्धनाचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप केला जातोय। संबंधित ठेकेदाराकडनं कामाकडे दुर्लक्ष होत असल्यानं शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे, तर जिल्हा प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। रत्नागिरीच्या समुद्रात परप्रांतीय मच्छीमारांची घुसखोरी सुरूच आहे। तिथल्या समुद्रामध्ये गस्ती नौकांनी एक हाय स्पीड बोट पकडली। या बोटीतल्या खलाशांनी गस्ती नौकेतल्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, मात्र प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्यांनी पकडलेली बोट नौका विभागाच्या ताब्यात दिली।